राळेगण थेरफळच्या दलित वस्ती निधीवर डल्ला. ग्रामसेवकाच्या मुसक्या आवळण्याची बाजीराव कारखिले यांची मागणी. पारनेर तालुक्यातील राळेगण थेरफळ येथील दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीत झालेल्या कथित अपहाराने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोषी ग्रामसेवकाला पाठीशी न घालता त्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आक्रमक भूमिका ग्रामपंचायत सदस्य बाजीराव कारखिले यांनी घेतली आहे. दलित वस्तीच्या विकासासाठी आलेल्या निधीचा विनियोग न करता कागदोपत्री घोळ घालून सरकारी पैशाचा अपहार केल्याचा आरोप कारखिले यांनी पुराव्यासह केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची प्राथमिक गांभीर्य लक्षात घेऊन पारनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. मात्र हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. माझ्याकडे भ्रष्टाचाराचे सर्व भक्कम पुरावे आहेत. ग्रामसेवक पदावर राहिल्यास तो ग्रामपंचायतीच्या दफ्तरामध्ये फेरफार करून पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही वाट न पाहता संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ कार्यमुक्त करावे अशी मागणी बाजीराव कारखिले यांनी केली आहे. नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव कारखिले. आमच्या राळेगण थेरफळमध्ये दलित वस्ती अंतर्गत जो अपहार झालेला आहे तो अपहाराचा सर्व पुरावे माझ्याकडे आता आहेत. त्या पुराव्याच्या अनुषंगाने पारनेर पंचायत समितीचे BDO त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन प्रस्ताव पण पाठवला होता की सदर ग्रामसेवकाला तात्काळ सेवा निलंबित करण्यात येतो, जेणेकरून कागदोपत्री कुठलाही फेरबदल होऊ नये असा अहवाल माझ्याकडे पण आता उपलब्ध आहे. तो अहवाल पाठवला, परंतु सदर घटनेला 15 महिने उलटूनही अद्याप कुठलीही कारवाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेली नाही. त्यामुळे आमच्या प्रामुख्याने ही मागणी आहे की प्रथमतः सदर ग्रामसेवक जे आहेत आढाव बबन दादाराम यांना सेवा निलंबित करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. कुठल्याच प्रकारच्या प्रशासनाकडून आज तरी दुसऱ्या दिवशी तरी कुठलाही अधिकारी आमच्याकडे आलेला नाही. काल आले होते. काल पारनेर पंचायत समितीचे BDO आहेत त्यांनी आम्हाला प्रामुख्याने लेखी स्वरूपात मागणी केली होती की आम्हाला 7 दिवसाची मुदत द्या. त्यांनी 7 दिवसाची मुदत मागितली होती, परंतु त्यांनीच आदेश त्यांनीच हे मागितलं होतं त्यांच्याकडं कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला होता. तर यांनी 7 दिवसाची मुदत मागून काही फायदा होत नव्हता. मग मी त्यानंतर त्यांना सांगितलं हे जमणार नाही. त्यानंतर सायंकाळी सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ साहेब आमच्याकडे आले होते. त्यांनी आम्हाला 15 दिवसाची मुदत मागितली. म्हणजे कनिष्ठ अधिकारी 7 दिवसाच्या मुदतीत कारवाई करण्याची मागणी करतो, ज्या माणसाच्या हातात कारवाई करण्याचा अधिकार आहे तो माणूस आम्हाला 15 दिवसाची मुदत मागतो. म्हणजे याच्या पाठीमागं नक्कीच काहीतरी गौडबंगाल असण्याची दाट शक्यता आहे. आम्ही आमची मागणी पूर्ण होईस तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही. आम्ही आमच्या उपोषणावरती ठाम राहू. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.